नमस्कार, मी मयुरेश प्रभुणे. संशोधन लाईव्हवर आपले स्वागत. अवकाशच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नासा या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या युरोपा क्लिपर या मोहिमेविषयी. युरोपा क्लिपर ही एक अशी मोहीम आहे जिच्यामुळे पृथ्वीबाहेर जीवसृष्टीची शक्यता आहे का याचे उत्तर पुढील 6 ते 7 वर्षात आपल्याला मिळू शकेल. अवकाशयुग सुरू झाल्यानंतरच म्हणजे 1960च्या दशकापासून आपल्या सूर्यमालेत पृथ्वी सोडून इतरत्र कुठे सजीवसृष्टी आहे का याचा शोध घ्यायला शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. सुरुवातीला शुक्र आणि मंगळ या 2 ग्रहांवरील शोधावर शास्त्रज्ञांचा जास्त भर होता. मात्र 20व्या शतकाच्या अखेरीस आणि 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ लागले. या काळात केलेल्या सर्वेक्षणातून सजीवसृष्टीसाठी अनुकूल ठरू शकतात अशी काही ठिकाणे शास्त्रज्ञांनी हेरली. आता 21व्या शतकात त्या ठिकाणांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. सूर्यमालेतील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी पाण्याची उपलब्धता हा प्रमुख निकष ठेवला. त्याचसोबत तेथील वातावरणातील वायू, भूरचना, तापमान, हायड्रोकार्बन, चुंबकीय क्षेत्र हे घटकही महत्त्वाचे होते. पाणी आणि भूरचनेच्या निकषानुसार मंगळ हा एकमेव ग्रह शास्त्रज्ञांना अनुकूल वाटला. म्हणूनच गेल्या 3 दशकात सर्वाधिक मोहिमा मंगळाच्या कक्षेत किंवा जमिनीवर पाठवण्यात आल्या. इतर ग्रहांची जमीन किंवा वातावरण जीवसृष्टीसाठी अनुकूल नसले तरी काही ग्रहांचे चंद्र मात्र पाण्याने समृद्ध असल्याचे किंवा तेथील घटक जीवसृष्टीसाठी अनुकूल असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. जसे की शनीचा चंद्र टायटन, जिथे जीवसृष्टीसाठी उपयुक्त ॲमिनो ॲसिडचे मुबलक साठे आढळून आले. त्याचे वातावरण पृथ्वीच्या 1.5 पट दाट असल्याचेही शास्त्रज्ञांना समजले. शनीचाच आणखीन एक चंद्र एन्सेलेडसच्या पृष्ठभागावरून तर पाण्याचे फवारे उडत असल्याचे निरीक्षण यानांनी केले. पाण्याच्या बाबतीत मात्र शास्त्रज्ञांना सर्वात आश्वासक ठिकाण सापडले ते म्हणजे गुरूचा चंद्र युरोपा. 1610मध्ये गॅलिलिओने त्याच्या छोट्याशा टेलिस्कोपमधून पाहिलेल्या 4 चंद्रांपैकी एक असलेला युरोपा. सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाभोवती फिरणारा हा चंद्र आकाराला साधारणपणे आपल्या पृथ्वीच्या चंद्रा इतकाच आहे. 1990च्या दशकात युरोपाजवळून प्रवास केलेल्या गॅलिलिओ या यानाने युरोपाविषयी जी काही माहिती शास्त्रज्ञांना पुरवली त्या माहितीच्या आधारेच या चंद्राच्या अभ्यासासाठी एक विशेष मोहीम पाठवायची हे नासाने निश्चित केले. युरोपाचा पृष्ठभाग हा बर्फाच्या जाड थरांनी बनला असून त्या थरांखाली प्रचंड आणि क्षारयुक्त समुद्र असल्याच्याही नोंदींवरून स्पष्ट झाले. शास्त्रज्ञांनी लावलेल्या अंदाजानुसार पृथ्वीवरील सर्व महासागरांच्या एकत्रित पाण्यापेक्षाही दुप्पट पाणी युरोपावरील समुद्रात आहे. काही अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की युरोपाच्या समुद्र तळाशी काही भूशास्त्रीय हालचालही होत असाव्यात. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याआधी समुद्रात जशी स्थिती असावी त्याच्याशी मिळती जुळती स्थिती युरोपावरही असावी असे शास्त्रज्ञांना वाटते. युरोपावर इतकी अनुकूल स्थिती असेल तर तिथे जीवसृष्टीही असण्याची शक्यता वाढते. मात्र युरोपाचा जवळून अभ्यास केल्याशिवाय त्याबाबत खात्रीशीरपणे काहीही सांगता येणार नाही. म्हणूनच 2015मध्ये अमेरिकी सरकारने गुरूच्या या सामुद्री चंद्रावर मोहीम आखण्यास मान्यता दिली. तब्बल 4000 शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून 9 वर्षात युरोपाच्या सर्वंकष अभ्यासासाठी युरोपा क्लिपर ही मोहीम साकारण्यात आली. नासाने आजपर्यंत सूर्यमालेतील घटकांच्या अभ्यासासाठी तयार केलेले हे सर्वात मोठे आणि जड असे यान आहे. नुकतेच 14 ऑक्टोबरला केनेडी अवकाश स्थानकावरून स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन हेवी या रॉकेटच्या साहाय्याने युरोपा क्लिपर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण झाले. फेब्रुवारी 2024मध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचून त्याच्या गुरुत्वाकर्षणाची मदत घेऊन पुन्हा पृथ्वीजवळ येईल. 2026मध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यानाला अपेक्षित वेग मिळेल, ज्याच्या साहाय्याने तब्बल 3 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून ते एप्रिल 2030मध्ये युरोपाच्या कक्षेत पोहोचेल. 2031मध्ये म्हणजे आणखीन 6 वर्षांनी युरोपा क्लिपर आपल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करेल. युरोपा या चंद्राच्या बर्फाळ पृष्ठभागाचे आणि त्याखालील समुद्राचे नेमके स्वरूप समजून घेणे, त्याच्यावरील मूलद्रव्यांचे प्रमाण अभ्यासणे, तिथे जीवसृष्टीसाठी अनुकूल स्थिती आहे का याचा वेध घेणे ही या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यासाठी यानावर 9 वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. या उपकरणांच्या साहाय्याने
युरोपाच्या पृष्ठभागाचे चित्रण करणे, त्याच्या पृष्ठभागाखालील समुद्राचा रडारच्या साहाय्याने वेध घेणे, पृष्ठभागावरील उबदार ठिकाणी शोधून काढणे, तसेच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करून त्याच्या अंतरंगाचा अंदाज बांधणे या टास्क पूर्ण केले जातील. हे यान युरोपाच्या जवळून 49 वेळा प्रवास करणार आहे. त्यांपैकी त्याच्या पृष्ठभागापासून सर्वात कमी म्हणजे 25 किलोमीटर उंचीवरूनही यान भरारी घेईल. या प्रत्येक फेरीमध्ये शक्य तितक्या शास्त्रीय नोंदी घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न असेल. हा अभ्यास करताना येणारी आव्हाने गृहीत धरून यानाची बांधणी करण्यात आली आहे. युरोपा हा चंद्र गुरूच्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामध्ये आहे. गुरूचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा 20,000 पटींनी तीव्र आहे. त्यामुळे गुरूच्या या चुंबकीय क्षेत्रात अडकलेल्या विद्युतभारित ऊर्जावान कणांचा प्रचंड मारा या यानावर होण्याची अपेक्षा आहे. या कणांमुळे यानावरील उपकरणे निकामीही होऊ शकतात. म्हणूनच युरोपा क्लिपर यानाला टायटेनियम आणि ॲल्युमिनियमचे आवरण म्हणजे एक प्रकारे चिलखत बसवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सूर्यापासून खूप दूर असल्यामुळे तिथे सूर्यप्रकाशही खूप मंद असेल. यानावरील उपकरणांना पुरेशी वीज मिळावी यासाठी तब्बल 100 फूट लांबीचे सोलर पॅनल अपेक्षित ऊर्जा निर्माण करतील. युरोपा क्लिपर हे यान युरोपावरील संभाव्य जीवसृष्टीचा थेट शोध घेणार नसून तेथील समुद्रात जीवसृष्टीसाठी अनुकूल स्थिती आहे की नाही याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करेल. जर तसे असेल तर फक्त आपल्या सूर्यमालेतच नाही तर इतर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह आणि त्यांच्या भोवती फिरणाऱ्या हजारो लाखो चंद्रांवरही जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढेल. मात्र या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला 2031ची वाट पाहावी लागेल. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील असेच अपडेट्स आणि सविस्तर माहिती सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी संशोधन लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा.